राज ठाकरे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले. बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर त्या 20 मिनिटात ठाकरे बंधूंमध्ये कोणती चर्चा? 2019 नंतर पहिल्यांदाच राज ठाकरे मातोश्रीची पायरी चढले. निमित्त होतं उद्धव ठाकरेंच्या 65व्या वाढदिवसाचं. बाळा नांदगावकरांच्या फोनवरून संजय राऊतांशी संपर्क साधत कल्पना दिली आणि लाडक्या दादूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे अचानक मातोश्रीवर दाखल झाले. मनसे नेत्यांसोबत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज ठाकरेंची पावलं बाळासाहेबांच्या खोलीकडे वळाली. बाळासाहेबांच्या खोलीत जाताच बाळासाहेब बसायचे त्या खुर्चीजवळ जाऊन राज ठाकरेंनी वंदन केलं. तिथंच दोन भाऊ भेटले आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवर दोघांनी गप्पा मारल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी काळातील वाटचालीवर आणि युतीवर राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होईल असं राज ठाकरे मराठी विजय मेळाव्यात म्हणाले होते. आता बाळासाहेबांच्या रूममध्येच त्यांच्या प्रतिमेसमोरच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, चर्चा केली आणि फोटोही काढला. महाराष्ट्रात सरकारकडून होणाऱ्या हिंदी सक्तीला ठाकरे बंधूंनी विरोध केला होता. जनतेसह ठाकरे बंधूंचा होणारा विरोध पाहता सरकारने अखेर निर्णयच रद्द केला. त्यानंतर मुंबईतील मराठी विजय मेळाव्यात ठाकरे बंधू जवळपास 20 वर्षांनी राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसले होते. आता एका महिन्याच्या आतच आज मातोश्रीवर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसले. जानेवारी 2019 मध्ये अमित ठाकरेंच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आले होते. त्यानंतर मातोश्रीवर येण्यास 2025 साल उजाडावं लागलं. अनेक वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर आल्यानं उद्धव ठाकरेंनी समाधान व्यक्त केलं. आता ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर युतीवरून शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांच्या आशा पल्लवित झाल्यात. ठाकरे बंधूंनी ग्रीन सिग्नल दिला तर मशालीच्या उजेडात इंजिन सुसाट सुटू शकतं. राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये यावरच चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. ऋत्विक भालेकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.